बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जेवण झालं की व्यायाम हे पहिल्यांदाच ऐकलं. 100% बरोबर आहे. आणि नवीन काहीतरी ऐकलं पाहिजे आणि आपण पण नवीन काहीतरी केलं पाहिजे. मी प्रत्येक ह्याच्यामध्ये शतपावली चाला, जेवण रात्री झालं की लगेच झोपू नका बसू नका म्हणतोय, शतपावली चाला. लगेच काही जणांना कपाळा वाटा येतात, प्रश्नचिन्ह पडतो. सांगण्यात तात्पर्य काय आहे, जर आपण आपले शेतकरी बांधव असतात आणि जे अजूनही शेतातली कामं करताना जेवण दुपार झाले की लगेच शेतातली कामं करतात, त्यांना काय होत नाही. गॅसच्या टाक्या जे उचलतात ते जेवण झाले की लगेच भरलेल्या टाक्यासुद्धा उचलून लोकांच्या घरी पोचवतात. तसंच सिमेंटची पोती उचलणारे म्हणजे मजदूर लोक जे आहेत ते सुद्धा जेवण झालं दुपारचं की त्यांच्या गाड्या खाली करतात, अखंड ट्रकसुद्धा खाली करतात. पोती उचलणारे म्हणजे भरलेली पोती ही जेवण झाले की ते म्हणत नाहीत 2 तास 3 तास 4 तास काय करायचं नाही, जेवलोय. शक्य आहे का? तर त्यांना चालतं ना. आपण व्यायामाला का लगेच शास्त्रोक्त पद्धतीने येता, हे माझं मत आहे. बाकीच्यांचं काय मत आहे मला माहीत नाही. ही निगेटिव्हिटी जोपर्यंत निघत नाही, तुम्हाला जोपर्यंत ब्रेनमध्ये तुमच्या पॉझिटिव्हपणा येत नाही, तोपर्यंत तुमची भीती जात नाही, तोपर्यंत तुम्ही काही करत नाही, काही करू शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगत नाही की जेवण झालं जरा एकदम पोटाचा हार्ड वर्कआउट करा असं सांगत नाही. पण मी याच्यावरती काय व्हिडिओ बनवून सांगतो, तुम्ही जेवला, पोट गच्च भरलं जेवला आणि कुठे जर बाहेर असला बसला एखादं कुत्रं मागायला आलं तर कुत्र्याला सांगता का हो तुम्ही, थांब मी जेवलोय आणि मला आता पळायचं नाही. कुत्रं जर भुकायला लागलं, चावायला लागलं तर आपण पळतो का नाही? मग ती व्हील पॉवर कुठून येते? मग व्यायामाला आलं की तुम्ही लगेच कारणं लावणार काय? ज्याला आहे असं बसायचं आहे, पोट वाढवून बसायचं आहे, वजन वाढवायचं आहे, त्यांना असं शास्त्रोक्त पद्धतीनं सगळं वहीत लिहा, काय काय होतंय, काय केलं काय होतंय ते करत बसा, निवांत बसा. पण ज्यांना खरंच काहीतरी वेगळं करायचं तरी 100% करा. ह्यांना कोणताही साईड इफेक्ट होत नाही. मी अगोदर सांगितलं आहे. पोट गच्च भरून जेवलंय आणि पोटाचा व्यायाम करायला लावलाय तर चुकीचं आहे. आज दुपारीच एक मी व्हिडिओ टाकलेला होता की टार्गेट घेऊया आज आपण. शक्यतो जेवणाच्या अगोदर घ्या, पण जेवण झालंय तरी पण अर्ध्या पाऊण तासानं तुम्ही करा, हलका हलका. त्यावेळेस पोटाच्या हलके हलके करा. असं नाही की तुम्ही पूर्णच पोटाचा हार्ड वर्कआउट करतोय आपण, असं नाही. पण पहिल्यांदा तुमच्या जोपर्यंत मनातून निगेटिव्हिटी जी म्हणजे निघत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही त्यातून बाहेर काढू शकत नाही. फिटनेस चांगला ठेवायचा आहे तर आपल्याला सातत्याने चांगल्या सवयी करायला पाहिजेत, त्याही शारीरिक हालचालीनं. हे सगळं आत्ता वजन वाढतंय, पोट वाढतंय, पोट सुटलंय, ह्याची कारणं सगळी आहेत की आपण कमीत कमी हालचाली केलं. एकतर हालचाली करत नाही आणि त्यात आणखी नवल वाटतं की जेवण झाल्यावरती पण व्यायाम करायचा पहिल्यांदाच ऐकलं. ज्यांना अनुभव आहेत त्यांचे बरेच कॉल येतात, त्यांना खूप चांगलं वाटतंय, त्यांनी करा. बाकीचं मी शतपावली चालताना आणखी त्याच्यावरती माहिती देतोच. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा आणि माहिती स्वतःमध्ये कसा रिझल्ट येतो ते बघा. रिझल्ट येत नसेल तर सोडून द्या. धन्यवाद.